अंजनगाव खेलोजे इथं आपण आहोत. आपण गेले 3 दिवस झाले दोन समाजामधला वाद बघत आहोत. आपल्यासोबत हाके सर आहेत. आपण हाके सरांसोबत संवाद साधणार आहोत. सर, काय परिस्थिती आहे आता सध्याच्याला, काय भूमिका आपली? आमची भूमिका, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानजनक या जागेतून स्थलांतर होत नाही तोपर्यंत धनगर बांधव या आपल्या तीर्थक्षेत्रावरून हलणार नाही. कारण हे आमचं आराध्य दैवत आहे. हे दैवत हजारो वर्षापासून इथं आहे आणि या मंदिराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवणाऱ्यांची मानसिकता काय आहे? तुम्हाला आमच्यावर दहशत करायची आहे, आम्हाला भीती घालायची आहे, आमचे राजे नाहीत का? त्यामुळे रात्री बेरात्री बेकायदेशीरित्या पुतळा बसवणाऱ्या लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत हा पुतळा सन्मानजनक स्थलांतरित होणार नाही, आमचे परांडे महाराज त्यांचं आज उपोषण सुरू आहे. आज 3रा दिवस आहे. आमचा देवच उपोषणाला बसलेला आहे. हे मंदिर 4 जिल्ह्यातले भाविक इथे येतात. पट्टण कडोली पासून 4 राज्यातले भाविक इथे येतात. लाखोंचा जनसमुदाय यात्रेला असतो. भाकणूक सांगितली जाते. धनगर समाजाला काही से नाही, धनगर समाजाचं काही म्हणणं नाही. धनगर समाजाला तुम्ही येडत करणार, अजिबात चालणार नाही. कारण या गावाचं नावच खेलोबा अंजन गाव आहे. त्यामुळे हे इथला आमदार अभिजित पाटील, राजन पाटील हे इथं येऊन आता जमीन मोजतायत. तुम्हाला पुतळा बसवायच्या अगोदर जमीन मोजता आली नाही? ही अभिजित पाटलाची पिलावळ आहे. अभिजित पाटील आमच्या जवळ येतो, एक बोलतो, तिकडे जातो आणि दात काढतो तिथं जाऊन. त्यामुळे अभिजित पाटलांनी आमची जमीन मोजण्याच्या भानगडीत पडू नये. ज्यावेळी इंग्रजांचं हे रेकॉर्ड नव्हतं, अरे हजारो वर्षापूर्वीच आमचा देव इथं आहे आणि देवाची जमीन तुम्ही मोजताय, कोण तुम्ही? टिकोजीराव. आम्ही अजिबात या अभिजित पाटलाला सांगतो, आमच्या समाजाच्या, आमच्या देवाच्या नादी लागू नको. छत्रपती शिवरायांचा पुतळा सन्मानानं स्थलांतरित करा. या पुतळ्याला विरोध नाही, सन्मानानं स्थलांतरित करावं अशी धनगर समाजाची व खेलोजी देवस्थानच्या भक्तांची भूमिका आहे. माढ्यातून जगदीप डांगे, LS मराठी.